उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या बॉडीचा 2 दिवस छळ केला। मृतदेहानंतर बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले। खोटं वाटत असल्यास उद्धव ठाकरे आणि माझी नार्को टेस्ट करा, रामदास कदमांचं खुलं आव्हान। बाळासाहेबांच्या बॉडीला उद्धव ठाकरे का त्रास देतोय, शरद पवारांनी मिलिंद नार्वेकरांना विचारलं होतं। पवार मातोश्रीवर आले असता त्यांना बाळासाहेबांना भेटू दिलं नाही, रामदास कदमांचा खळबळजनक दावा। रामदास कदमांच्या तोंडात कुणीतरी भीतीपोटी शेड कोंबलं असेल अशी वक्तव्य करणं ही बाळासाहेबांची बेईमानी, संजय राऊतांचा हल्लाबोल। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परबांची उद्या पत्रकार परिषद, बाळासाहेबांबाबत रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या आरोपांना उत्तर देणार। रामदास कदमांचा बाण योग्य ठिकाणी लागला। स्वित्झर्लंडवरून कागदपत्र घेऊन कोण येणार होतं, कोणत्या प्रॉपर्टीसाठी उद्धव ठाकरे थांबले होते, उत्तर द्यावं, नितेश राणे यांचा निशाणा। पुण्यामध्ये उद्या ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे उद्या पुण्यामध्ये। उद्धव ठाकरे यांनी भाषणामध्ये विकासासंदर्भात एक अवाक्षर देखील न काढल्यामुळे माझे 1000 रुपये वाचवले, त्याबद्दल आभार मानतो, मुख्यमंत्री फडणवीसांचा उपरोधिक टोला। एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, राज ठाकरेंसोबतच्या युतीवर दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंचा पुन्हा सकारात्मक प्रतिसाद। कोण कुणाची युती करतो त्याचा हिशोब आमच्याकडे, कुणाचं मनोमिलन होतं याची चिंता नको, ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांवरून शिंदेंचा टोला। नालायकांच्या हातात नवी मुंबई महापालिका गेल्यास शहराचं वाटोळं होईल, आमच्या हद्दीत ती 14 गावं नकोत, कुणाच्या तरी लहरीपणाचा बोजा नवी मुंबईवर का, गणेश नाईकांचा श्रीकांत शिंदेंवर नाव न घेता निशाणा। मुख्यमंत्र्यांना हे पटतं का, उठसूट एकनाथ शिंदेंवर टीका खपवून घेणार नाही, उदय सामंतांचा गणेश नाईकांना इशारा। राहुल गांधी इज सिरियल लायर, त्यांना संविधानाच्या ताकदीवर विश्वास नाही, भारतातील लोकशाही व्यवस्था मोठ्या हल्ल्याखाली असल्याच्या टीकेनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार। धनंजय मुंडेंचे हात रक्ताने माखलेले, त्यांनी माझ्या नादी लागू नये, मुंडे ज्याच्या प्रचाराला येतील ती जागा पाडणार, मराठ्यांना ओबीसी आरक्षण देण्यावरून मुंडेंच्या वक्तव्यानंतर जरांगेंची जहरी टीका। मीडिया ट्रायलच्या वेळी माझी बहीण धीर देत होती, धनंजय मुंडेंचं विधान, तर भाऊ बहीण एकमेकांसाठी कट रचत होते, त्रास देणाऱ्या बहिणीचा आता आधार वाटतो, करुणा मुंडेंची टीका। मुंबईमध्ये उद्या ओबीसी नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, तायवाडी येत असल्यामुळे वडेट्टीवारांसह विदर्भातील सकल ओबीसी महामोर्चाचे नेते बैठकीमध्ये सहभागी होणार नाही। पैठणमध्ये बंजारा समाजाचा भव्य मोर्चा, बंजारा समाजाची एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी। पुणे पोलीस गुंड निलेश घायवळच्या कुटुंबातील सदस्यांच्या पासपोर्टची चौकशी करणार, पासपोर्ट मिळवण्यासाठी घायवळच्या पत्नी आणि मुलावर फेरफारचा संशय। आजपासून महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक बॉन्ड, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा महत्त्वाचा निर्णय, कस्टम अधिकाऱ्यांकडून तात्काळ पडताळणीमुळे फसवणुकीस आळा बसणार। जेजुरीच्या खंडोबा गडावर मर्दानी दसरा मेळावा, मोठ्या उत्साहामध्ये 42 किलोची तलवार उचलून तरुणांच्या कसरती, स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं नागरिकांची उपस्थिती। दुसऱ्या दिवसाच्या खेळावर देखील भारतीय संघाचं वर्चस्व, वेस्ट इंडिज बॅकफुटवर, दुसरा दिवस अखेर टीम इंडिया 286 धावांनी आघाडीवर, केएल राहुल, ध्रुव जुरेल आणि रवींद्र जडेजा यांची शतकी खेळी।